नमस्कार मित्रांनो. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता आता 60% वरून 63% होणार की थेट 64% होणार, आणि यामुळे पेन्शनधारकांच्या खात्यात किती रुपये वाढून येणार? चला संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, दर 6 महिन्यांनी येणाऱ्या AICPI म्हणजेच ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आकडेवारीवरून महागाई भत्ता ठरवला जातो. सध्याच्या ट्रेंडनुसार जर महागाईचा दर नेहमीसारखा सामान्य राहिला तर महागाई भत्त्यात 3% वाढ होऊन तो 63% होईल. परंतु महागाई निर्देशांकात मोठी वाढ नोंदवली गेल्यास ही वाढ 4% होऊन DA 64% जाण्याचीही शक्यता आहे. जून महिन्याची अंतिम आकडेवारी समोर येताच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. आता पाहूया 63% किंवा 64% DA झाल्यास तुमच्या पेन्शनवर नक्की काय फरक पडेल. जर तुमची मूळ पेन्शन म्हणजे बेसिक पेन्शन 25,000 रुपये असेल तर 3% वाढीनुसार दरमहा 750 रुपये वाढतील. तर 4% वाढ झाल्यास दरमहा 1,000 रुपयांची वाढ होईल. तसेच जर तुमची मूळ पेन्शन 50,000 रुपये असेल तर 3% वाढीनुसार दरमहा 1,500 रुपये, आणि 4% वाढ झाल्यास थेट 2,000 रुपयांची वाढ तुमच्या पेन्शनमध्ये दिसेल. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ॲरियर्स किती मिळणार. ही वाढ 1 जुलैपासून लागू मानली जाते. ऑक्टोबरच्या पेन्शनमध्ये नवीन दर लागू झाल्यास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांची थकबाकी तुम्हाला एकत्र मिळेल. उदाहरणार्थ 25,000 मूळ पेन्शन असणाऱ्यांना 3% वाढीनुसार एकूण 2,250 रुपये ॲरियर्स मिळतील. तुम्हाला काय वाटते, यंदा महागाई भत्ता 3% वाढेल की 4%? कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.